किताबें किताबें करती है बातें। किताबें करती हैं बातें बीते ज़मानों की, दुनिया की, इंसानों की, आज की, कल की, एक एक पल की। किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं। सफदर हाशमी यांच्या या ओळी ऐकल्या की आपल्या जवळची जी सगळी पुस्तकं आहेत ना, त्यांना असं छान मायेने कुरवाळावंसं वाटतं. असंच एक मायेने संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक आज या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. ग्रंथाली प्रकाशित आणि सोनाली लोहार लिखित सोलो. या डिजिटल प्रकाशन सोहळ्यात ग्रंथालीतर्फे सर्व मान्यवरांचं, रसिकांचं, वाचकांचं आणि हा कार्यक्रम आत्ता आणि नंतर पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालक डॉक्टर मृण्मयी भजक. आज या सोहळ्यामध्ये चंदेरी दुनियेतली काही दिग्गज मंडळी आहेत, पत्रकारितेतले काही मान्यवर आहेत आणि पुस्तकांशी ज्यांचं घनिष्ठ नातं आहे असे जाणकारही आहेत. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं स्वागत करते. सुप्रसिद्ध आणि कसदार अभिनेते प्रशांत दामले, पटकथा लेखक आणि अभिनेते अभिराम भडकमकर, नवराष्ट्र नागपूरचे संपादक रघुनाथ पांडे, ख्यातनाम अभिनेत्री, निवेदिका, लेखिका संपदा जोगळेकर कुलकर्णी, व्यासंगी पत्रकार मनोज गडनीस, ग्रंथालीचे विश्वस्त धनंजय गांगल, ग्रंथालीच्या उपक्रम संयोजक धनश्री धारप आणि आजच्या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती लेखिका सोनाली लोहार. सुरुवातीलाच सर्व मान्यवरांना सोलो ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती करते. लेखकासाठी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन होतं तो क्षण, तो दिवस म्हणजे अक्षरशः सोनियाचा दिनू असतो. आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या हस्ते आणि सोनाली लोहार यांच्या मित्रपरिवारातील मान्यवरांच्या हस्ते सोलो ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि हा जो दिवस आहे तो अधिकच तेजोमय झालेला आहे. वाचकांसाठी देखील हा दिवस खास असतो, कारण वाचकांना देखील काहीतरी नवीन, नवकोरं, नव्या उमेदीचं वाचायला मिळत असतं. सोलो या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता नक्कीच सगळ्यांना असेल. हे पुस्तक सवलतीच्या दरात घरपोच मिळवण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा. अनुभवी आणि उभरत्या लेखकांचं एक व्यासपीठ म्हणजे ग्रंथाली. ग्रंथालीतर्फे नेहमीच नवनवीन उपक्रम होत असतात. अगदी लॉकडाऊनच्या काळातही डिजिटल माध्यमातून अनेक उपक्रम होत राहिलेले आहेत. या सगळ्या उपक्रमांचं संयोजन करणाऱ्या धनश्री धारप म्हणजे या सगळ्या कार्यक्रमांच्या पडद्यामागच्या कलाकार. ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यानंतर प्रास्ताविक करतील. नमस्कार. ग्रंथाली प्रकाशित डॉक्टर सोनाली लोहार लिखित सोलो या पुस्तकाचं प्रकाशन प्रशांत दामले, अभिराम भडकमकर, रघुनाथ पांडे, संपदा जोगळेकर कुलकर्णी आणि मनोज गडनीस यांच्या उपस्थितीत होत आहे याचा आम्हास आनंद होत आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ नामवंत कलाकार नाना पाटेकर यांच्या हस्ताक्षरात प्रस्तावना लावली आहे. पुस्तकाबद्दल ही मान्यवर मंडळी आपले मनोगत व्यक्त करतीलच. मी ग्रंथालीबद्दल बोलणार आहे. ग्रंथालीचे हे 46वे वर्ष आहे. या 46 वर्षात
ग्रंथालीने 1200हून अधिक वेगवेगळ्या विषयाची पुस्तके प्रकाशित केली आहेत. गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, त्यामुळे सारे व्यवहार काही महिने बंद होते. साहजिकच पुस्तकांची प्रकाशनही छापील स्वरूपात होत नव्हती. याच काळात ग्रंथालीने शब्दरुचीचे मासिक ई स्वरूपात प्रसिद्ध केले. लगेचच येणाऱ्या 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून साहित्याच्या पारावर हा डिजिटल 2 लेखक वाचक व आपण असा साप्ताहिक अक्षर मैफिलीचा कार्यक्रम दर शुक्रवारी सादर केला. पुस्तकांची डिजिटल प्रकाशने केली. या साऱ्याला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि दिवाळी अंक परंपरा वाहती राहावी या उद्देशाने दिवाळी अंक संच योजनाही यशस्वीपणे राबविली. या निमित्ताने डिजिटल दिवाळी पहाट रसिकांना विनामूल्य भेट दिली. साहित्याच्या पारावर या साप्ताहिक कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन केल्यानंतर आता ग्लोबल साहित्य सफर हा नवा उपक्रम डिजिटल पद्धतीने ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवर सुरू केला. ग्लोबल साहित्य सफरमध्ये राजीव श्रीखंडे एका अभिजात जागतिक पुस्तकाची ओळख करून देतात. यात इंग्रजीसह विविध देशातील उत्कृष्ट साहित्यकृतीचा परिचय करून दिला जातो. आपण अधिक ग्लोबल होत असताना या साहित्याबद्दल मिळणारी माहिती आपल्या ज्ञानात भर घालते. हा कार्यक्रम दर महिन्याला 2ऱ्या व 4थ्या शनिवारी सायंकाळी 6 वाजता प्रसारित केला जातो. साहित्याच्या पारावर हा कार्यक्रम 9 एप्रिल 2021 पासून 2ऱ्या व 4थ्या शुक्रवारी दुपारी 4 वाजता प्रसारित होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी 13 एप्रिल रोजी पायाला भिंगरी हे नवीन सदर या चॅनलवर सुरू केले आहे. मेधा अलकारी जगभरातल्या विविध स्थळांची अनोखी माहिती यातून मांडत असतात. तसेच किरण भिडे यांचे साहित्य व्यवहार ह्या नावे सदर चालू केले. ग्रंथालीचे हे डिजिटल माध्यम विविध प्रकारे आपल्याला साहित्यिक सांस्कृतिक विश्वाशी जोडणारे ठरेल. ग्रंथालीच्या वेबसाईटवर काही सदरे प्रसिद्ध होतील. ग्रंथालीच्या उपक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी ग्रंथालीच्या ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला भेट द्यावी आणि आमच्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करून साहित्याच्या सफरीत सहभागी व्हावे. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते. धन्यवाद. यानंतर ऐकणार आहोत सोनाली लोहार यांचं मनोगत. सोनाली लोहार या ऑडिओलॉजिस्ट आहेत. स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहेत. भारतातील अग्रगण्य व्हॉइस थेरपिस्टपैकी त्या एक आहेत. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि इंडियाना युनिव्हर्सिटी या विद्यापीठांमध्ये त्यांनी ऑब्झर्व्हरशिप केली आहे आणि तिथे प्रशिक्षण घेऊन ठाणे जिल्ह्यातलं पहिलं व्हॉइस क्लिनिक त्यांनी सुरू केलं आहे. आवाजाच्या समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर 15 वर्ष त्या सातत्याने समाज प्रबोधन करतायत. गायक, अभिनेते, नेते, शिक्षक यांना त्या सातत्याने मार्गदर्शन करत असतात आणि याविषयीची अनेक व्याख्यानं देखील त्या घेत असतात. आणि आवाजासंबंधी अनेक सामाजिक उपक्रम इतर संस्था किंवा शासनाच्या बरोबरीने त्या राबवत आहेत. 4 सख्य 24 हे 4 सख्यांनी लिहिलेलं आगळं वेगळं पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केलं होतं. त्या 4 लेखिकांपैकी एक लेखिका म्हणजे सोनाली लोहार. अनेक मासिकं, वृत्तपत्रातून त्यांचं लेखन प्रसिद्ध होत असतं. ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेच्या ग्रंथगंध या समूहाच्या प्रमुख म्हणून 5 वर्ष त्यांनी काम केलंय आणि वेगवेगळे अभिनव उपक्रम या संस्थेतर्फे राबवले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. लोकमत सखी सन्मान पुरस्कार, अमृतवेल सुपरवुमन पुरस्कार, आदर्श प्रतिष्ठान समाजरत्न पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार आहेत. आणि आता त्यांच्या शिरपेचामध्ये हा एक नवीन मानाचा तुरा रोवला जातोय सोलो ह्या पुस्तकाच्या लेखिका या रूपानं. सोनाली लोहार यांना विनंती की आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात. नमस्कार. आज सोलोचं प्रकाशन आहे आणि केवळ या कारणाने आज इथे उपस्थित जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांचं, माझ्या स्नेहीजनांचं आणि माझ्या सगळ्या रसिक वाचकांचं मी मनपूर्वक परत एकदा स्वागत करते आणि धन्यवादही देते. सोलोचा प्रकाशन दिवस हा खरं तर माझ्यासाठी एक संधी आहे. सगळ्यांचे आभारच मानायचे आहेत मला. माझ्यासाठी हा कृतज्ञता दिवसच आहे. सोलोच्या निमित्ताने मला माझ्या मातापित्यांच्या चरणी काहीतरी ठोस असं काहीतरी मी अर्पण करू शकेन, माझी कमाई म्हणून असं काहीतरी लाभलं. त्यांचे ऋण फेडता येण्यासारखेच नाही आहेत. माझ्यामध्ये जे काही मूल्य किंवा संस्कार रुजले गेलेले आहेत
ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आहेत आणि कुठे ना कुठेतरी ते माझ्या लेखनात उतरत असावेत असा मला अंदाज आहे. ग्रंथालीचे खूप खूप आभार आणि कौतुक की इतक्या कठीण काळामध्ये, कोरोनाच्या गेल्या 2 वर्षाच्या सुद्धा ग्रंथालीने आपली वाचन चळवळ काही थांबवलेली नाही आहे आणि ह्या काळातही उत्तम अशा साहित्यकृती लेखकांच्या वाचकांपर्यंत पोचतील याची त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि ते धाडसही दाखवलेलं आहे. डिजिटल प्रकाशनाच्या माध्यमातून का होईना, पण ह्या सगळ्या साहित्यकृती ह्या उपलब्ध करून दिल्या जातात आहे आता. ही लेखकांसाठीही मोठी गोष्ट आहे, आम्हा सर्व लेखकांसाठी मोठी गोष्ट आहे. इथे उपस्थित जे आज मान्यवर आहेत, ज्यांच्या हस्ते सोलोचं प्रकाशन होणार आहे, ते माझे सगळे अत्यंत जिवलग असे स्नेही आहेत. माननीय श्री प्रशांतजी दामले, माननीय श्री अभिरामजी बडकमकर, माझी मैत्रीण सखी संपदा जोगळेकर कुलकर्णी, श्री रघुनाथजी पांडे आणि श्री मनोजजी गडनीस, हे सगळेजण नुसते माझे, मी असं म्हणणार नाही की स्नेही आहेत, पण हे सगळे माझे समीक्षकही आहेत. या प्रत्येकाने माझ्या लेखनाचा शब्दनिशब्द वाचलेला आहे. त्यांनी माझं जेवढं कौतुक केलेलं आहे तेवढंच ज्या ज्या वेळेला नाही आवडलं लिखाण त्यावेळेला ते आवर्जून सांगण्याचेही कष्ट घेतलेले आहेत. तो प्रामाणिकपणा हा फक्त एक चांगला मित्रच दाखवू शकतो. मी आपल्या सगळ्यांची ऋणी आहे की आज आपण ह्या प्रेमापोटी इथे उपस्थित राहिलेला आहात आणि सोलोला पुढच्या प्रवासासाठी आज आपण मोकळं करणार आहात. श्री रघुनाथजी पांडे हे पुण्यनगरीचे त्यावेळेला विदर्भ आवृत्तीचे संपादक होते. मनोजजी गडनीस हे माझे जुने मित्र, पत्रकार, आणि त्यांनी माझं लिखाण सतत वाचत होते, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर वर्तमानपत्रातून, आणि त्यांनी मला खरं तर माझ्या कानाला धरून त्यांनी सांगितलं की नाही, हे लिखाण जे आहे ते स्तंभाच्या स्वरूपामध्ये यायला पाहिजे आणि तुम्ही लिहा. अजिबात आत्मविश्वास नसताना त्यावेळेला सुरू केलेलं हे लिखाण श्री रघुनाथजी पांडे यांनी दिलेलं, वारंवार दिलेलं प्रोत्साहन, याच्यामुळे मी पूर्ण करू शकली. 34 लेख सोलोमधले जे आहेत ते आनंदमेळा सदरातलेच आहेत आणि इतर जे 6 लेख आहेत ते इतर वर्तमानपत्रीय आणि काही मासिकात आलेले लिखाण. मला रघुनाथजी पण नेहमी म्हणायचे की तुमच्या प्रत्येक लेखामध्ये 2 किंवा 3 छोट्या गोष्टी असतात आणि खरं सांगायचं तर तुमचा संपूर्ण लेख हाच एक लघुकथा असतो. याचं कारण असं आहे की मी प्रत्येक लेखामध्ये मला काही शिकवायचं नसतं किंवा मला काही, मी कोणाला उपदेश करीन इतकी मी स्वतःला मोठी समजत नाही, अनुभवाने आणि ज्ञानाने सुद्धा. मी फक्त मला आलेले अनुभव जे आहेत, जे माझ्या मनपटलावरती त्यावेळेला चित्रस्वरूपात घडत असतात, ते मी शब्दस्वरूपात उतरवण्याचा प्रयत्न करते. शब्दही तेच असतात जे माझे त्यावेळेला डोक्यामध्ये माझ्या विचाराच्या स्वरूपात असतात. मी फार त्याच्यामध्ये कलाकुसर करत नाही. आपण ज्यावेळेला एकमेकांशी गप्पा मारू किंवा मी माझे अनुभव तुम्हाला जेव्हा कथन करीन, तुमच्या समोर बसून ज्यावेळेला कथन करीन, अगदी त्याच शब्दामध्ये मी ते कागदावरती उतरवते. मला असं वाटतं की त्याच्यामुळे ते लिखाण प्रामाणिक होतं आणि प्रामाणिक लिखाण हे नेहमीच हृदयापर्यंत पोचतं, असा माझा अनुभव आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, पण सातासमुद्रापलीकडेही असलेली एखादी व्यक्ती ज्या वेळेला तुमचा लेख वाचते, तुमचं लिखाण वाचते आणि तुमच्याशी संवाद साधू इच्छिते, त्यावेळेला या संपूर्ण आयुष्यात, विश्वामध्ये तुम्ही काहीतरी स्वतःचं एक विशिष्ट अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि ते टिकवलेलं आहे याची खात्री पटते. आणि ती अनुभूती मला या लिखाणामुळे वारंवार आली. या सगळ्यासाठीच माझ्या सगळ्या या मित्रवर्यांचे खूप खूप आभार. या सोहळ्यामध्ये या सगळ्यांबरोबरच अजूनही माझे काही स्नेहीजन निव्वळ आणि विलक्षण प्रेमापोटी इथे उपस्थित आहेत. आदरणीय श्री नाना पाटेकर सर, ज्यांची हस्तलिखित प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे, त्यांचं अस्तित्व या पुस्तकात आहेच. श्री चंद्रकांत कुलकर्णीजी, श्री सचिन खेडेकरजी,
श्री स्वप्नील बांदोडकरजी, डॉक्टर श्री ज्ञानेश्वर मुळेजी, श्री श्रीकांत भोजेवरजी, श्री राहुल रानडेजी, माझे मित्र श्री रवी जाधव, ज्यांनी याचं मुखपृष्ठ बनवलेलं आहे पुस्तकाचं, आणि श्री अतुल जोशी, ज्यांनी रेखाचित्र रेखाटलेली आहेत आणि मला पृष्ठही केलेलं आहे. हे सगळेजण आज इथे उपस्थित आहेत आणि मी आपल्या सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे. असेच ऋणानुबंध आपले कायम राहू दे ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. या सगळ्या ज्या सेलिब्रिटीज आहेत, ही दिग्गज मंडळी जी आहेत, त्या सगळ्यांचे पाय हे जमिनीवरती आहेत आणि म्हणूनच हे ऋणानुबंध आमचे जुळले आणि आयुष्यभर राहतील अशी मी प्रार्थना करते. सोलोचा याच्या पुढचा जो प्रवास आहे तो कुठे नेणार आहे मला त्याची मला कल्पना नाही. मला जसं काही जणांनी सांगितलं की याच्यातल्या प्रत्येक लेखामधल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती शॉर्ट फिल्म्स होऊ शकतात. होतीलही, आय डोंट नो पुढे काय होईल ते. पण 4 सख्य 24 हे जे आम्ही 4 लेखिकांनी मिळून लिहिलेला कथासंग्रह जो होता, माझं पहिलं पुस्तक म्हणेन मी, संपदा जोगळेकर कुलकर्णी, डॉक्टर निर्मोही फडके, हर्षदा बोरकर आणि मी, आम्ही लिहिलेला आणि ग्रंथालीनेच प्रकाशित केलेला, त्याचंच मला असं वाटतं की सोलो हे एका प्रकारे एक्सटेन्शन ठरलेलं आहे. रवीने केलेली जे मुखपृष्ठ आहे ते माझ्या सोलोतल्या, ते माझ्या 4 सख्य 24 या पुस्तकातल्या एका कथेवरचं चित्र रवीने एका लाईव्ह प्रोग्राममध्ये काढलेलं ते चित्र आहे आणि ते सोलोला लाभलेलं आहे. त्यामुळे आता 2 पुस्तकांचा प्रवास 3ऱ्या पुस्तकाकडे कधी जातो त्याची मीही वाट बघते आहे. आपल्या सगळ्यांना मी आवर्जून विनंती करते की हे पुस्तक आपण जरूर वाचा. मला ह्या निमित्ताने एक गंमत सांगायला आवडेल की ह्या पुस्तकाच्या प्रती जेव्हा छापल्या गेल्या त्यातल्या काही प्रती मी माझ्या काही जवळच्या मित्रांना पाठवल्या आणि गमतीचा भाग म्हणजे चितेंद्र जोशी असू दे किंवा इव्हन अभिरामजी असू दे भडकमकर, पण ज्या वेळेला मी त्यांना फोन केले की झालं पुस्तक वाचून, त्यावेळेला त्या सगळ्यांकडनं जवळजवळ मी असं म्हणेन की 50% माझ्या मित्रांना ज्यांना पुस्तक मिळालं त्यांच्याकडून मला पहिलं वाक्य हे ऐकू आलं की पुस्तक आईबाबांच्या हातात गेलेलं आहे, त्यांचं वाचून झाल्यानंतर मग मी वाचतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्रंथालीच्या आशीर्वादाने एक खाऊ मिळाला या सगळ्या सिनियर सिटीजन्सना आणि त्यांना ते पुस्तक आवडलं. आपण जरूर पुस्तक अवेलेबल होईलच आता प्रकाशनानंतर, जरूर पुस्तक घ्या आणि आपल्या सगळ्या स्नेहीजनांना द्या. फार छोटे लेख आहेत आणि जाता येता वाचण्यासारखेही आहेत किंवा एका बैठकीत वाचण्यासारखेही आहेत. आपल्याला नक्की आवडतील, आपल्या हृदयाच्या जवळचे वाटतील ह्याची मला खात्री आहे. परत एकदा आपले सगळ्यांचे, ग्रंथालीचे उपस्थित मान्यवरांचे आणि माझ्या वाचकांचे मनापासून आभार. असा स्नेह ठेवा, असेच आशीर्वाद ठेवा. धन्यवाद सोनाली. सोलो या पुस्तकातल्या एका लेखातल्या छोट्या भागाचं अभिवाचन करते. लेखाचं शीर्षक आहे मित्र. मित्रांचे पण प्रकार असतात. अतिप्रेमळ मित्र माझ्या वाट्याला जरा जास्त चालेत. मी आजारी पडली अशी बातमी चुकून बाहेर पडली की अशाच एका मित्राचा न चुकता चौकशी करायला फोन येतो. अंगात नाही दम आणि मारे 1700 सोंग. फालतूचं पावसात भिजायला सांगितलं कोणी? झेपत नाही तर हे प्रकार करता कशाला? आता बसा बोंबलत आणि नाक गाळ्यात 4 दिवस. अशी अत्यंत प्रेमळ शब्दात माझी विचारपूस करून हा शेवटी मरा लेकाचो म्हणून फोन आपटतो. फुकटे मित्र लाभणं यासाठी मात्र कुंडलीतच योग असावा लागतो. यांना स्त्री मुक्ती चळवळ, महिला सन्मान, महिला अत्याचार समिती इत्यादी इत्यादी विषयी प्रचंड आदर असतो आणि तो कुठेही पैसे द्यायची वेळ आली की प्रचंड उफाळून येतो. तू कमावतीयस, मी उगाचच स्त्री दाक्षिण्य वगैरे दाखवून तुझा अपमान करणार नाही, हे याचं लॉजिक असतं. एकदा मी चिडून म्हटलं, याला काय अर्थ आहे, मीच का द्यायचे दरवेळी पैसे? मी माझे देते, आज तू तुझे दे. आमचा परममित्र मख्खपणे माझ्याकडे बघत म्हणाला,
तू बरोबर असलीस ना की मी वॉलेटच आणत नाही ग. सॉरी. ही सगळी गंमत बघणारे बाजूच्या टेबलवरचे सद्गृहस्थ हसत म्हणाले, मी भरू का हो बिल. हा मात्र प्रचंड आगाऊपणाच झाला. पण देवा, मला मित्रपरिवाराचा वाटप करत असताना अशी आगाऊ मंडळी तुला दिसली नव्हती का रे? कधी कधी एखाद्या व्यक्तीचं वर्णन करताना आपण म्हणतो, अरे तो ना मला मुलासारखा आहे किंवा माझ्या वडिलांसारखा आहे किंवा अमुक एक व्यक्ती मला माझ्या आईच्या जागी आहे. पण XYZ माणूस मला मित्रासारखा आहे असं आपण म्हणत नाही, किंबहुना तसं म्हणू नये. XYZ हा माझा मित्र असतो किंवा मित्र नसतो. मित्र या नात्याची बरोबरी करायला दुसरं कोणतंच नातं नाही. यानंतर बोलणार आहेत धनंजय गांगल. धनंजय गांगल हे ग्रंथालीचे विश्वस्त आहेत. मराठी आणि इंग्रजी वाचनाचा त्यांचा जो व्यासंग आहे तो फार मोठा आहे आणि अश्वमेध इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे संचालक म्हणून गेल्या 22 वर्षापासून ते कार्यरत आहेत. ऐकूया धनंजय गांगल यांना. 4-1 वर्षापूर्वी दैनिक पुण्यनगरीत सोनालीने आनंद यात्रा नावाचा एक स्तंभ लिहिला. साधारण 300 शब्दांची मर्यादा, आठवड्यातून एकदा आणि वाचकांशी आनंदाचा संवाद, असं अगदी वरवर साधं वाटणारं ब्रीफ तिला मिळालं होतं. सध्याच्या माहितीच्या महापुरात कदाचित वाहून गेले असते, पण असे यातलेच काही आनंदाचे मोती तिनं वेचले आणि ते एका धाग्यात ओवले. ही मोत्यांची माळ म्हणजे हा संवाद संग्रह सोलो. 4 सख्य 24 हा 4 लेखिकांनी लिहिलेल्या 24 कथांचा एक आगळा वेगळा उपक्रम. यात संपदा, निर्मोही, हर्षदा आणि यांच्याबरोबर सोनालीचाही सहभाग होता. पण सोलोच्या निमित्ताने स्वतंत्र लेखिका म्हणून हा तिचा पहिलाच प्रयत्न. लेख हा शब्द कदाचित खूप जड होईल. हे अनुभवांचे लहान लहान संवाद वाचले तर लक्षात येईल की हे तिचे पहिलेच पाऊल दमदार आणि भावी अपेक्षा निर्माण करणारे आहे. तिने पुरेसा वेळ दिला तर पुढील वाटचालीची सुप्त बीजे या संग्रहात आहेत. एक डॉक्टर म्हणून सोनाली रोजच्या जीवनात विविध अनुभवांना भिडत असते. असे अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतात. इट इज ऑलवेज इन द एअर बट शी हॅपन्स टू इनहेल इट. तिचे संवेदनाक्षम मन त्यावर व्यक्त होते. ते अशा छोट्या छोट्या संवाद स्वरूपात प्रतिबिंबित होते. यात नवनिर्माणाची तोडफोड नाही. मानवतेसाठी उगीच महास्वप्न पाहण्याची काही उर्मी नाही. म्हटलं तर स्त्रीवादी आहे, पण स्त्रीवादी आक्रोश आणि अभिनिवेशापासून ती दूर आहे. समकालीन वास्तवाशी नातं सांगणारी सुज्ञ आणि संयत अशी जाणीव त्यात आहे. ती पृष्ठभागावर रेंगाळणारी नाही. यात रीडिंग बिटवीन द लाईन्स असं अव्यक्तही आहे आणि तिचा संवाद या अव्यक्ताला सांधणारा दुवाही आहे. कोणत्याही अभिनिवेशाला ती बळी पडत नाही. सोनाली आपली अस्वस्थता, कुतूहल अंतर्मुखपणे मांडत जाते. प्रतिमांचा सोस न बाळगता अनुभवाला सहजपणे भिडण्याची किमया तिच्यात आहे. हा संवाद जाणीवेचा एक अखंड शोध आहे. प्रत्येक घटितामागील आणि घटितामधील औत्सुक्य देत घेत ती पुढे जाताना दिसते. कुठलाही सोवळेपणा ती बाळगत नाही आणि ओढून ताणून ओवळेपणाही आणत नाही. ती अगदी सहज संवाद करते. आपलं आयुष्य अगणित श्वासांचं, त्यातही काळजाचा ठोका चुकवणारे काहीच प्रसंग, जे आपल्याला आयुष्य जगल्याची सतत खात्री देतात. या सगळ्याचा सारांश रॉबर्ट फ्रॉस्ट हा कवी केवळ 3 शब्दात काढतो. तो म्हणतो, लाईफ गोज ऑन. सोनालीचा हा संवाद ही असाच अगदी थोडक्या शब्दात पण खोल आपल्याला भिडतो. तोच तिचा जीवनाकडे पाहण्याचा एक त्रयस्थ आणि काहीसा विरक्त असा दृष्टिकोन आहे. गेल्या 3-1 दशकांपासून टप्प्याटप्प्याने आपल्यावर दृश्य म्हणजे व्हिज्युअल माध्यमांचा आणि आता सोशल मीडियाचा प्रभाव वाढतो आहे. त्याची छाया साहजिकच आजच्या लेखनावरही पडते. सोनालीचे लिखाण हे स्क्रीनप्ले सारखं व्हिज्युअली रिच जाणवतं. तिच्या या 300 शब्दांच्या लहानग्या संवादातही ट्विटर, फेसबुकला पूरक असे लहान लहान परिच्छेद आहेत आणि त्यातही एक एक शॉट घेतल्यासारखी लहानशी सोपी सुटसुटीत अशी वाक्य आहेत.
नाना पाटेकर यांची स्वहस्ताक्षरातील प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. त्या प्रस्तावनेचं वर्णन मी एकाच शब्दात करीन, हृदय. सोलो हे शीर्षक तिच्या नावाच्या आद्याक्षरावरून तिने बेतलेलं आहे, पण त्याच जोडीने तिचा सोल म्हणजे जीव तिने यात ओतला आहे. रवी जाधव यांचं मुखपृष्ठ या सोल शब्दाला अत्यंत समर्पक. मूळ चित्र हे 4 सख्य 24 या कथा संग्रहाच्या निमित्ताने काढलेलं होतं, पण ते चित्र इथे अत्यंत सुयोग्य वाटतंय. कलाकार एखादी निर्मिती काही एक विचार करून करतो आणि आस्वादक अनेक अर्थाने त्याचा आस्वाद घेतो. का कोण जाणे, हे मुखपृष्ठ पाहून माझ्या मनात उड जाएगा हंस अकेला हेच उमटलं. यातल्या अनुभवांच्या प्रत्येक दाण्याचं मर्म अचूक पकडणारी अशी अतुल जोशी यांची रेखाचित्र. यातली मला विशेष आवडलेली 2, एक म्हणजे अंधार आणि दुसरा म्हणजे स्पर्श, आणि तितकंसं न रुचलेलं मिया मल्हार. या मिया मल्हारवर माझं, सोनालीचं आणि अतुलचं बोलणंही झालं की काही वेगळं सुचतंय का म्हणून, पण नंतर ते तसंच मागे राहून गेलं. अशा मागे राहिलेल्या गोष्टीतही एक मजा असते, कारण त्या आपल्याला भावी स्वप्न बघणं भाग पाडतात. पुढची आवृत्ती नक्की येईल. या लॉकडाऊनमुळे किती उशिरा हाच फक्त प्रश्न आहे. बघूया आता पुढच्या आवृत्तीत मिया मल्हारवर काही वेगळं रेखाचित्र करता येत आहे का. सोनालीचा कामाचा झपाटा, प्रत्येक गोष्टीची नोंद करण्याची शिस्त, वेळेत ईमेल व्हॉट्सअप पाठवणं, आलेल्या ईमेल व्हॉट्सअपना पोच देणं, तिचा उत्साह, एनर्जी, सतत हसमुख चेहरा, हे सगळं एकूणच अचंबित करणारं. त्या मनानं ग्रंथालीची प्रकृती थोडी हौशी, काही जण गुलहौशी असंही म्हणतात गमतीत. पुस्तक तयार होण्याच्या प्रक्रियेत ह्याचा नक्कीच तिला थोडाफार त्रास झाला असणार, पण तिने तो कधी चेहऱ्यावर किंवा चकार शब्दानेही जाणवू दिला नाही. नेहमीच $1,000,000 स्माईल तिच्या चेहऱ्यावर असतं. असो, तिला असंच बंधनमुक्त लिहित राहून दे. तिच्या संग्रहाला परत एकदा उत्स्फूर्त दाद देऊन तिच्या भावी लेखन प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. कुतूहल, जिज्ञासा, ज्ञान, विवेक, संवेदना, चांगुलपणा, सुसंस्कृतपणा या सगळ्यांना कवेत घेणारा एक छान शब्द आहे, तो म्हणजे जाणीवा. या आपल्या जाणीवा रुंदावण्याचा आणि प्रगल्भ करण्याचा प्रयत्न ग्रंथाली सातत्याने करत असते, हे इथे नमूद करतो आणि थांबतो. धन्यवाद. वा, जाणीवा समृद्ध करणारी पुस्तकं असतात, तशीच माणसंही असतात. काही माणसं एकाच आयुष्यात अनेक गोष्टी उत्तमरित्या करतात. आज आपल्याबरोबर आहे असंच एक व्यक्तिमत्व, जिला अभिनेत्री म्हणू का निवेदिका, लेखिका म्हणू का शेतकरी हेच कळत नाहीये. एक मात्र नक्की की ह्या सगळ्या क्षेत्रात वावरत असताना आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीने ती लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचलेली आहे. सध्या आनंदाची शेती करतायत त्या, पण लेखणी आणि वाणी या दोन्ही गोष्टींशी कायम जोडलेल्याच आहेत. सोनाली लोहार यांची सखी 4 सख्य 24 या पुस्तकाच्या सहलेखिका संपदा जोगळेकर कुलकर्णी यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी. डॉक्टर सोनाली लोहार यांच्या सोलो या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण भेटतो आहोत. डॉक्टर सोनाली ही माझी मैत्रीण अर्थातच, आणि आम्ही 4 सख्य 24 नावाचं पुस्तक 4 लेखिकांनी मिळून, मैत्रिणींनी मिळून जे घडवलं होतं त्यातले आम्ही साथीदार. पण आता सोनालीचं एक स्वतंत्र पुस्तक होतं आहे, जे तिचं दैनिक पुण्यनगरीमधलं स्तंभलेखन होतं. त्याचं तिने, आणि किंबहुना मला वाटतं तिचे इतरत्र काही लेख पण तिने एकत्र केलेत आणि त्याचं संकलन करून ते आता सोलो या, म्हणजे सोनाली लोहारमधलं सोलो या नावाने हे पुस्तक येतं आहे. नाना पाटेकर यांची त्याला प्रस्तावना लाभली. ग्रंथालीसारख्या आमच्या लाडक्या प्रकाशन संस्थेने याचं प्रकाशन करण्याचं जेव्हा मनावर घेतलं, तेव्हा अर्थातच या पुस्तकाचा प्रवास तुम्हीसुद्धा समजू शकता काय असेल. खूप शुभेच्छा देते मी सोनालीला यासाठी की मला तिचं लिखाण नेहमीच आवडत आलं आहे. खूप साधं, सरळ, सोपं आणि सुटसुटीत लिहिण्यावर भर असतो सोनालीचा. आता हे स्तंभलेखन तिने बघा आठवड्याला 1 अशा पद्धतीने लेख दिले. प्रस्तावनेमध्ये नाना पाटेकरांनी म्हटलं आहे की असं हे एकदम
वाचून संपवण्यासारखी गोष्ट नाही. हा माकडमेवा नाही, हा सुकामेवा आहे. खरंच आहे, प्रत्येक लेखाचा एक दर आठवड्याला तिने एक विषय घेतला आणि त्याचं लेखन केलं. खूप साध्या आणि सोप्या शब्दात तिने आपल्यापर्यंत प्रत्येक वेळेला कठीण विषयसुद्धा आणलेला आहे. याचं मला प्रचंड कौतुक वाटतं तिचं. याचं कारण असं की लिखाण, लेखन, साहित्य, मराठी भाषा असं म्हटल्यावर त्याचं एक माहीत नाही पण एक सावट असं येतं की आपल्याला अलंकृत लिहायला पाहिजे का, साहित्य विश्वात बुडून जाईल असं काही लिहायला पाहिजे का. पण सोनाली यांनी कायमच आपला जो थेट विषय आहे त्या विषयाकडे जाण्याचा प्रवास हा निश्चित केलेला तिच्या प्रत्येक लेखातनं दिसतो. आणि किती साधे आणि सरळ सोपे असे विषय आहेत. म्हणजे तिने स्त्रियांच्या पर्स या विषयी एक अतिशय गोड लेख लिहिला आहे. गोड अशासाठी मी म्हणेन मी की त्यातलं जे हास्यास्पद काही गोष्टी आहेत त्याही तिने इतक्या ग्रेसफुली घेतल्यात की खरोखर आम्ही स्त्रिया त्या पर्समध्ये काय कोंबतो, त्याचा अर्थ काय असतो आणि त्याचं एकूण सामाजिक भान घेऊन त्या पर्सला तिने कशाची उपमा दिली आहे. हा प्रवास मला फार छान वाटतो. तिचे विषय खूप जसे म्हटलं तसं आपण यू नेम द सब्जेक्ट आणि तो तिने लिहिलेला आहे असे तिची अनुक्रमणिका आहे. त्याला अतुल जोशी या आमच्या मित्रांनी रेखाचित्र दिलेली आहेत. त्याचं वैशिष्ट्य मला म्हणजे जसा लेख साधा तसं त्यांनी दिलेली रेखाचित्र जी आहेत ना तीसुद्धा म्हणजे त्या लेखाबरोबर जातात. म्हणजे काही लेखांची जे शीर्षक आहेत तर त्या शीर्षकांचं जे सुलेखन ज्या पद्धतीने त्यांनी केलं ते सुद्धा जिथे सुरुवात आहे तिथेच केलं आहे का नाही, तर विषयाप्रमाणे त्यांनी त्या शीर्षकांची जागासुद्धा बदलली आहे. त्याची छोटी छोटी रेखाचित्रंसुद्धा त्यांनी इतकी इंटरेस्टिंग केलेली आहेत. त्यांनीसुद्धा त्या पुस्तकाला ना एक मजा येते, जान येते असं मला वाटतं. सोनालीच्या संदर्भात सांगायचं झालं तर मेडिकल बॅकग्राऊंड असलेल्या लेखिकेने जेव्हा असं आपण खूप पृथक्करण करतो एखाद्या गोष्टीचा असा आविर्भाव न आणता एक सहज सुंदर कविमनाची असलेली लेखिका आहे ती. त्या पद्धतीने त्या गोष्टी उलगडल्या आहेत. आमचे 4 सख्खे 24 या पुस्तकाचा जेव्हा दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं ते आम्ही अशा पद्धतीने केलं होतं की आम्ही अभिवाचन केलं कथेचं आणि चित्रकारांनी त्याच्यावर चित्र रेखाटलं. सोनाली लोहार यांच्या कथेवर चित्र रेखाटलं होतं त्यावेळेला चित्रकार आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी. अतिशय सुंदर तिच्या कथेला साजेसं असं पेंटिंग त्यांनी केलं आणि आमचं आहा असंच तोंडून येऊन गेलं. आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या विषयी आम्ही मैत्रिणी होत तर अर्थातच देवाणघेवाण होते. तेव्हा असं सहज सुचवलं गेलं की ते जे चित्र आहे ना ते मला असं वाटतं सोनाली लोहार यांच्या म्हणजे तुम्ही ते पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते ते, की आपल्या डोक्यात बंदिस्त असलेले विचार आणि बंदिस्तसुद्धा अशा पिंजऱ्यात ज्यातनं हवा खेळती आहे परंतु त्याला संपूर्ण पंख फुलवून किंवा उघडून बाहेर भरारी घेण्यासारखी स्थिती या पिंजऱ्यात नसते. पण जेव्हा आपण अभिव्यक्त होतो त्या व्यक्त होण्यातनं ते पंख आपल्याला लाभत जातात. इतकं सुंदर मुखपृष्ठ झालं आहे. मी रवी जाधव यांचे सुद्धा आभार मानेन की माझ्या मैत्रिणीचं इतकं छान तुम्ही मुखपृष्ठ त्या पुस्तकाला दिलं. जरूर वाचा. आणि या पुस्तकाचं प्रकाशन करताना मला मैत्रीण म्हणून, लेखिका म्हणून, थोडी बहुत कलाकार म्हणून खूप आनंद होतो आहे. या विषयांवर नक्कीच विचार करावा असं शेवटचं तिचं जे वाक्य असं हुकमी प्रत्येक लेखाला आलं आहे ते तिचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवून पुढच्या लेखाकडे जाता. पुरवून वाचा हे पुस्तक आणि एक चांगलं पुस्तक या साहित्य विश्वात आलं आहे याचा खूप आनंद होतो आहे. सोनाली लोहार तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि ग्रंथाली या प्रकाशन संस्थेला सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद संपदाताई. बालगंधर्व हा चित्रपट साधारण 10 वर्षांपूर्वी आला आणि ह्या चित्रपटाने लहान मोठ्या सगळ्यांनाच अक्षरशः मोहवून टाकलं. बालगंधर्व, आम्ही असू लाडके अशा चित्रपटांचे पटकथाकार अभिराम भडकमकर आज आपल्याबरोबर आहेत. देहभानसारखी अप्रतिम नाटकं त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. त्यांची नवीनच कादंबरी इन्शाल्ला ही अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे. अभिनय आणि लेखन या क्षेत्रातील जाणकार अभिराम भडकमकर यांना विनंती करते की या डिजिटल माध्यमातून त्यांनी सर्वांशी संवाद साधावा.
सोलो म्हणजे सोनाली लोहार. एका खूपसे पत्रकार असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्हाला का कुणास ठाऊक त्याच्यामध्ये एंट्री दिली गेली होती. तर तिथे आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर सोनालीचं लिखाण मी वाचायला लागलो. वेगवेगळ्या प्रकारच्या सदरांमधनं लेखांमधनं ती भेटत गेली आणि आज ग्रंथालीने त्या सगळ्याचा एकत्रित असा संग्रह आपल्या हातात दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच सोनालीचं अत्यंत मनापासून अभिनंदन. अशा प्रकारचं जेव्हा सदर असतं तेव्हा दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात किंवा दोन महत्त्वाच्या मर्यादा त्याला असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेडलाईन असल्यामुळे ठराविक वेळामध्ये ते सदर तो लेख लिहून द्यायचा असतो. त्यामुळे दोन गोष्टी होतात. एकतर पूर्णतः तात्कालिक अशा विषयांवरती ते लिखाण केलं जातं आणि दुसरं म्हणजे डेडलाईन डोक्यावर बसलेली असल्यामुळे मनात आलेला विचार त्याच्यावर पूर्ण विचार न करता, ते पूर्ण आत न रुजता न मुरता एक वरवर त्याला स्पर्श केल्यासारखं वाटतं आणि शैली चटकदार असेल तर तेही आपल्याला खिळवून ठेवतं, वाचावंसं वाटतं. या सोलोमधले काही लेख अशा प्रकारच्या मर्यादांच्या सावटाखाली जरी असले तरी बहुतांशी लेख या मर्यादांमधनं बाहेर पडलेल्याचं आपल्याला जाणवतं. याचं कारण असं की ते तात्कालिक घटनांनी किंवा काही तात्कालिक कारणांनी जरी ते विषय निवडले गेले असले तरी त्या विषयावरचं सोनालीचं आधीच खूप चिंतन किंवा खूप विचार झालेला होता हे ते लेख वाचताना लक्षात येतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय तिनं याच्यामध्ये हाताळलेत. मला विषय महत्त्वाचा वाटत नाही तर नेहमीच त्याच्याकडे पाहणारी तुमची जी नजर आहे, ती जी दृष्टी आहे ती महत्त्वाची वाटते. आणि ती दृष्टी, त्या दृष्टीचा जर आपण शोध घ्यायला लागलो आपल्याला असं लक्षात येतं की सोनालीने स्त्री जीवनाचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पैलू त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पर्स स्त्रियांच्या खांद्यावरती असलेली, याच्यावरती सोनाली लेख लिहिते आणि एका परीने ती त्या पर्समध्ये असलेलं जे काही सगळं विश्व मांडत असतानाच संपूर्ण स्त्री जातीचं एक मानसिक विश्व ती त्या ठिकाणी उभं करते. म्हणजे पर्समधला असलेला पसारा आणि तिच्या मनामध्ये असलेला सगळा जो पसारा आहे ती त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न करते आणि त्यामुळे एका अत्यंत छोट्या आणि वरवर नगण्य अशा दिसणाऱ्या विषयाला ती हात घालते आणि खूप काहीतरी वेगळं सांगून जाते, खूप काही वेगळं दाखवून जाते. परंतु केवळ स्त्री विषयांच्या पुरती आणि स्त्रीवादापुरती तिची ही झेप राहत नाही तर ती एकाच वेळा खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळते. मग त्याच्यामध्ये मैत्रसारखा विषय ती हाताळते, त्याच्यामध्ये अनावश्यक येणारे फोन कॉल्स त्याच्याबद्दल ती बोलायला लागते, रीमाताईंबद्दल ती लिहिते. ती खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या आजूबाजूच्या भावजीवनातले विषय मांडायला लागते आणि त्याच्यावरती तिचं म्हणणं मांडायला लागते. आणि मला हे म्हणणं खूप महत्त्वाचं वाटतं. आणि हे म्हणणं मांडत असताना ती कुठेही एका बाजूला न झुकता त्याच्यावरती पूर्णपणे विचार करून त्यातनं काही सांगायचा प्रयत्न करायला लागते. अगदी साधीशी गोष्ट आहे की नको असलेले इरिटेटिंग फोन्स याच्याबद्दल बोलत असताना ती ज्या पद्धतीची उदाहरणं देते ती खूप महत्त्वाची असतात. कोरोनाच्या आधीची ती आणि कोरोनाच्या नंतरची सोनाली याच्याबद्दलसुद्धा ती जेव्हा मांडायला लागते तेव्हा तिचं आधीचं भावजीवन आणि नंतरचं भावजीवन, त्याच्यामध्ये तपशिलांमध्ये पडलेला फरक आणि तिच्या विचारांमध्ये पडलेला फरक, या सगळ्याबद्दल ती बोलायला लागते. आणि मग असं लक्षात यायला लागतं की सोलो हे केवळ एका व्यक्तीचं चिंतन तर आहेतच किंवा एका व्यक्तीचा विचार त्याच्यामध्ये आहेच, पण तो एका व्यक्तीपुरता आणि व्यक्तिगत अनुभवांच्या पुरता मर्यादित न राहता त्या भावजीवनाशी संबंधित असलेल्या एकूण समाजाचाच ती विचार करताना आपल्याला दिसते. ती फारसं राजकारणाबद्दल बोलत नाही, ती फारसं काही वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक बांधिलकी ओढून ताणून आणण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु तुमच्या जगण्यामध्ये जर सामाजिकता असेल आणि सजगता असेल तर ती कशी लिखाणातनं आपोआप उमटत जाते किंवा प्रकटत जाते याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून आपल्याला सोलोकडे पाहावं लागेल. आपण खरंच स्वतंत्र आहोत का हा विचार जेव्हा ती मांडायला लागते तेव्हा ती खरंच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या तनमनावरचे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे पारतंत्र्य याच्याबद्दल ती बोलायला लागते आणि ती त्या स्वातंत्र्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहते. आणि म्हणून मला हे पुस्तक खूप महत्त्वाचं वाटतं. खरंच आश्चर्य वाटतं सोनालीशी गप्पा मारताना, सोनालीशी त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तिचा असलेला सहभाग पाहत असताना एक असं लक्षात येतं की ती व्यवसायाने अत्यंत एका वेगळ्या व्यवसायात आहे, थेरपिस्ट आहे. त्या अनुषंगाने तिला भेटणारी माणसं आणि त्या व्यवसायाच्या व्यतिरिक्तही तिला भेटणारी माणसं यांच्याकडे तिचं पाहण्याची जी दृष्टी आहे ती अत्यंत कुतूहलाची आहे. ती सांगतेच चांदोबा आणि या सगळ्यापासून तिची वाचनाची सुरुवात झाली आणि ती पुलंपर्यंत आली आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिकांचं ती वाचायला लागली, त्याची उदाहरणंही ती देते. आणि मला असं वाटतं की हे सगळं वाचत असताना शब्द अगदी गुळमुळीत वाटेल, अनेकदा वापरला गेलेला वाटेल, पण माणसं वाचणं तर वाचणं म्हणण्यापेक्षा
तिच्याकडे येणाऱ्या, तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी ती अशा पद्धतीने उत्कटतेने तादात्म्य पावते आणि त्यांच्या मनामधले विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि ती याच्यामध्ये ती मांडत राहते. आणि म्हणून ते खूप महत्त्वाचं वाटतं. खूप साधं आहे, खूप सोपं आहे आणि म्हणूनच खूप सुंदर आहे. विद्वत्तेचा कुठेही आव आणलेला नाही, कुठल्याच प्रकारचा अभिनिवेश ती याच्यामध्ये मांडत नाही. छानसं ती याच्याशी मित्रासारख्या गप्पा मारायला लागते आणि त्या गप्पा ती कुठेतरी उतरवत जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की शांतपणे रेंगाळत असताना, आणि आता हा जो एक अत्यंत जबरदस्तीचा पॉज आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे की ज्यांनी खूप उलथापालत करून टाकली आहे, अशा वेळेला आपल्याच मनाच्या तळघरामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे, विषय तिने मांडले, तिने आणले आणि अत्यंत योग्य वेळेला ग्रंथालीनी या ठिकाणी हे पुस्तक आणलेलं आहे. याचं मुखपृष्ठसुद्धा मुळात पाहण्यासारखं आहे, त्याला खूप वेगळ्या प्रकारचा अर्थ आहे. इतकं देखणं पुस्तक आहे आणि खूप आतून लिहिलेलं आहे, मनापासून लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी सोनालीचं अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. आणि तिनंच एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माइंड सॅनिटायझर ही खूप वेगळ्या प्रकारची कल्पना त्या ठिकाणी तिने मांडली आहे. खरंच हे पुस्तक एका माइंड सॅनिटायझरचं काम करणार आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या धारणा आणि समजुती या सगळ्यांवर कुठेतरी एका पद्धतीने स्वतःच आपण आता स्वतःला सॅनिटाईज करून एका वेगळ्या जगामध्ये पाऊल टाकत असताना सोनालीनं मारलेल्या आपल्याशी या गप्पा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. मला असं वाटतं की हे पुस्तक अधूनमधून चाळून वाचलं तरी त्यात गंमत आहे आणि सलगपणे वाचलं तरीही त्याच्यामध्ये एक गंमत आहे. हे पुस्तक खूप काळ आपल्याबरोबर राहतं, दीर्घकाळ मनामध्ये रेंगाळत राहतं आणि अशा पद्धतीच्या गप्पा या पुस्तकाच्या माध्यमातून सोनालीने आपल्याशी मारलेल्या आहेत आणि ग्रंथालीने त्या आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. त्या दोघांचं मी अत्यंत मनापासून अभिनंदन करतो आणि एक छान देखणं अर्थपूर्ण पुस्तक दिल्याबद्दल लेखिकेचे आणि प्रकाशकांचे, प्रकाशन संस्थेचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो. आणि लेखकाच्या दृष्टीने एक वाईट प्रश्न असतो, पण काय होतं की लेखक जेव्हा एक उत्सुकता निर्माण करतं आणि अपेक्षा निर्माण करतो तेव्हा हा प्रश्न ऑब्व्हियस असतो की आता पुढे काय. त्यामुळे पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी उत्सुकता आहे आणि त्याच्यासाठी सोनालीला अत्यंत मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच लेखिका सोनाली लोहार यांच्याकडून आणखी छान छान लेखनाची अपेक्षा आपल्या सगळ्यांनाच आहे. सोलो ह्या पुस्तकातले जे बहुतांश लेख आहेत ते संपादक म्हणून आधी ज्यांनी वाचले ते ख्यातनाम संपादक रघुनाथ पांडे आज आपल्याबरोबर आहेत. सध्या ते नवराष्ट्र नागपूरचे संपादक आहेत. गेल्या 27 वर्षांपासून ते पत्रकारितेमध्ये आहेत. पुण्यनगरी, महाराष्ट्र टाइम्स अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज जेव्हा ह्या सगळ्या लेखांना पुस्तकं रूप मिळतं आहे तेव्हा त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेऊया रघुनाथ पांडे यांच्याकडून. मित्र नमस्कार. ग्रंथाली या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेच्या वतीनं प्रकाशित होत असलेल्या सोलो या ललितबंधाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सर्व इथं जमले आहोत. मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सोलोच्या लेखिका सोनाली लोहार. खरं तर यांचं लेखन म्हणजे 10 सुनार की एक लोहार की या पठडीतलं आहे. त्या उत्तम कवयित्री आहेत. भावनांचे सर्व मिश्र कल्लोळ त्या अलगट टिपतात. आपण त्यांचं वाचन, लेखन आणि त्यांची कविता विविध समाज माध्यमातून ऐकत आलो आहोत, बघत आलो आहोत. त्यामुळंच त्यांचा मूळ जो गाभा आहे सामाजिक लेखनाचा तो अधिक चांगल्या पद्धतीने त्या टिपतात आणि आपल्याला आनंदही त्यामुळे मिळू शकतो. त्यांचं निरीक्षण खूप करारी आहे. त्यांच्या एकूणच लेखनशैलीचा अंदाज जो आलेला आहे त्यावरून मी म्हणू शकतो की त्यांचं लेखन खरोखरच करारी आहे. त्या निरीक्षणातून होणारी सर्व ललितबंधांची जी एकूणच मालिका आहे ती कमालीची पोक्ता आहे आणि निर्भेळ सुद्धा आहे. निवळ शब्द माहीत असून उपयोगाचं नसतं तर त्याची समुच्चय अशी मांडणीही करावी लागते. तेव्हाच त्या कथाबीजाचं एका डेरेदार अशा मस्त कथेत रूपांतर होतं आणि ही शैली सोनालींनी खूप चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. त्यांचा मूळ व्यवसाय आणि त्या मूळ व्यवसायाची सगळी व्यवधानं सांभाळत साहित्याची उत्तम मैत्री करणे, ती मैत्री निभवणे आणि अधिक उन्नत करत जाणे हा विचारच खूप प्रगल्भ आहे. सोनाली लोहार यांच्या सर्व ललितबंधांचा कदाचित तो मूलाधारही आहे. कारण निरीक्षणासाठी अनेक माणसं, स्त्रिया, विविध सामाजिक घटकातली सगळी मंडळी त्यांच्या आजूबाजूला असते. त्या मंडळींमध्ये असलेले समज, गैरसमज त्या उत्तम पद्धतीने टिपतात आणि ते टिपलेलं सगळं त्यांच्या लेखनातून झिरपतं. आपण ते सगळे वाचतो आहोत. एकूणच या वाचनाचा आनंद मिळतो. म्हणूनच
ती कलाकृती पुस्तकांपर्यंत जाते. लेखन करत राहणं आणि ते आणखी समाजाभिमुख होणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वर्तमानपत्रात दर आठवड्याला सामाजिक आशय घेऊन लिहिणं ते वाचकाभिमुख होणं, वर्षभर त्या लेखनाचा डौल सांभाळणं. सोनालीनी भट्टी खूप चांगल्या पद्धतीनं साधली. त्यांना त्यांच्या लेखनानंतर खूप वाचकांचे फोन यायचे, मेल्स आल्या, पत्र आली आणि त्यातली काही पत्र पुण्यनगरी या वर्तमानपत्रानं छापली सुद्धा. हा एक चांगला बहुमान लेखकाला मिळतो जर त्याचं लेखन सकस असेल, त्यात काही मूल्य असतील आणि त्यातनं समाजाला काही मिळत असेल तरच या सर्व गोष्टी अनुभवू शकतो. लोहार यांना ते सगळं मिळालं आणि त्यांची लेखणी अधिकाधिक बहरत गेली. खरं तर त्या सगळ्या 200-250 शब्दांच्या लघुकथा आहेत. विचार केल्यावर त्या दीर्घकथा वाटतात, कारण ती कथा विचार करायला लावते. परंतु त्यातली एक जी कथा होती ती म्हणजे हरवलेलं. खरं तर माणूस एकटा येतो आणि एकटा जातो, वन लाईन थिअरी आहे ती. हरवलेलं ही कथा, नातं जपा, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजा असा संदेश देणारी आहे. जरी पुस्तकाचं नाव सोलो असलं तरीही या पुस्तकाच्या एकूणच मांडणीला साजिशी आहे, न्याय देणारी आहे. परंतु काही जे लेखक असतात ना, ती आपल्या वैचारिक मांडणीला एक चांगला आधार देऊन जातात. वर्तमानपत्राच्या एकूणच बाज त्यांच्या एका लेखामुळे किंवा नोंदीमुळे चांगला मांडला जातो. मला वाटतं की सोनाली लोहार यांच्या या लेखनातून आम्ही हे बरेचदा अनुभवलेलं आहे. आणखी काय सांगायचं, नाना पाटेकरांची प्रस्तावना मिळणं यासारखं भाग्य कुठलं आहे. या पुस्तकाची निर्मिती खूप उत्तम झालेली आहे, सुबक असं आपण म्हणू. या सर्व अंगांनी या पुस्तकाला छानसा बहर आलेला आहे. उदाहरणच घ्यायचं राहिलं तर मुखपृष्ठ रवी जाधवांनी खूप दर्जेदार पद्धतीनं ते काढलं. ज्या काळाचे पुस्तक म्हणजे बांधणीपासून प्रकाशनापर्यंत हा जो काळ बघितला तर हा संपूर्ण काळ हा करोना काळ होता. या काळातही अशी चांगली निर्मिती होऊ शकते हे ग्रंथालयाने दाखवून दिलं. या पुस्तकाच्या निमित्तानं मी सोनाली लोहार यांनी अशी दर्जेदार निर्मिती करावी अशा भरभरून शुभेच्छा देतो. एका उत्तम कार्यक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी ग्रंथालयाचे, इथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि लेखिका सोनाली लोहार यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. या पुस्तकाच्या घडणीमध्ये किंबहुना ह्यातील लेखांच्या घडणीमध्ये ज्यांचा हातभार आहे असे पत्रकार मनोज गडनीस आज आपल्याबरोबर आहेत. लोकमत, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स अशा प्रिंट मीडियामधून त्यांनी काम केलंय. झी 24 तास सारख्या TV वृत्तवाहिनींमधून देखील काम केलंय. 18 वर्ष मनोज गडनीस यांनी पत्रकारिता केली आहे. सक्रिय पत्रकारितेतून त्यांनी आर्थिक, राजकीय, सामाजिक विषयांचं वार्तांकन आणि लेखन केलंय. आणि पत्रकारितेतील 18 वर्षांच्या प्रवासाला विरामचिन्हाचा वळसा देऊन ते गेल्या 5 वर्षांपासून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र लेखनाचा वसा आजही तसाच कायम आहे. मनोज गडनीस यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी मनोज गडनीस. मी पत्रकार आणि जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहे. सर्वप्रथम मला सोनाली लोहार यांचं अभिनंदन करायचं आहे त्यांच्या या अत्यंत देखण्या अशा पुस्तकासाठी. सोलो ह्या पुस्तकाच्या प्रवासामध्ये मी जवळपास थोड्याशा पहिल्या टप्प्यापासून त्यांचा साक्षीदार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण सोनाली ज्या पद्धतीने लिहित होत्या किंवा ज्या पद्धतीने त्यांचं भावविश्व आहे त्या भावविश्वात आणि त्यांची मांडणी करताना किंवा त्या व्यक्त होताना नेहमी असं जाणवायचं की ह्यांनी हे जर का अनुभव जे आहे, त्यांचं जे विचारविश्व आहे हे जर का शब्दबद्ध केलं तर ह्याच्यामधनं एक ठोस साहित्यिक मूल्य असलेलं काहीतरी साहित्यकृती याच्यातून तयार होऊ शकते. यामुळे मी त्यांच्या थोडंसं मागे लागलो होतो की तुम्ही लिहा लिहा लिहा. त्यांनीही ते मनावर घेतलं, त्या लिहित गेल्या आणि लिहिता लिहिताच्या एका मोठ्या प्रवासामध्ये, लेखनाच्या या मोठ्या प्रवासामध्ये हे अतिशय सुंदर देखणं असं पुस्तक आज तयार झालं. मला या पुस्तकाच्या निमित्ताने थोडंसं हितगुज आपल्या सर्वांशी करायचं आहे. सोनाली, सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही मला या पद्धतीने व्यक्त होण्याची एक संधी दिली. मला असं वाटतं की ह्या पुस्तकाचं जे नाव आहे सोलो, हे एक अत्यंत आकर्षक असं नाव आहे. मात्र या सोलोमध्ये काय दडलंय? या सोलोमध्ये केवळ सोनाली लोहार दडले आहेत का? त्यांच्या नावाची 2 अध्यक्षरं दडली आहेत का? तर तेवढ्यापुरतं ते नाही. या सोलोमध्ये दडले त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतर्मनामध्ये होणारी द्वंद्व, विचार विश्व, अनुभव विश्वातला संचार
या साऱ्याचा शब्दबद्ध झालेला एक प्रवास ह्यामध्ये दडलेला आहे असं मला वाटतं. या निमित्ताने मला आणखी एक मुद्दा असा मांडावासा वाटतो की सोनाली यांच्या व्यावसायिक आयुष्यात, वैयक्तिक आयुष्यात ज्या ज्या पद्धतीच्या घटना किंवा अनुभव घडत गेले किंवा त्यांना येत गेले, या साऱ्याकडे त्या अत्यंत विचक्षण पद्धतीने पाहत होत्या. कारण वेळोवेळी त्यांच्या मनातला एक सुप्त लेखक हा जागृत होता. या साऱ्या घटनांची नोंद तो ठेवत होता, मनात टिपत होता, मनातल्या टिपकागदावर या सगळ्या मांडल्या जात होत्या. मात्र त्याला शब्दबद्ध करण्यासाठी एक योग यावा लागतो, तसा पद्धतीचा योग तो जुळून आला आणि त्या लिहित गेल्या. या पुस्तकामध्ये काय आपल्याला महत्वाचं वाटतं असं जर का मला कोणी विचारलं तर मला असं वाटतं या पुस्तकामध्ये केवळ प्रभावी शब्दांची योग्य व अचूक मांडणी नाही, ती तर आहेच, पण त्याहीपेक्षा ज्या अत्यंत सोप्यापणाने तुमच्या माझ्या जगण्यातले जे अनुभव आहेत किंवा आपल्याला एक सार्वत्रिक असे एक अनुभव येत असतात, तुम्हाला येतात, मला येतात, मात्र त्या अनुभवांकडे तुम्ही कसे बघता, त्या अनुभवातून तुम्ही काय शिकता, ते अनुभव तुम्हाला कुठल्या दिशेला घेऊन जातात किंवा तुमच्या विचारांची दिशा कशी निश्चित करत जातात आणि त्या दिशा करण्याच्या रस्त्यावर तुमच्या अनुभवाचे जे टप्पे तिथे नोंदले जातात, उमटले जातात, ते सारं अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते या पुस्तकाचं मर्मस्थान आहे. असं होतं बऱ्याच वेळेला की लेखक लिहित जातो. आजकालच्या जगात तर आपण बघितलंय की विशेषतः सोशल मीडिया आणि कुठल्याही माध्यमामध्ये जर का आपण बघितलंय तर ढोबळमानाने लेखकाची व्याख्या करायची झाली तर जो टंकलेखन करतो किंवा जो लिहू शकतो तो लेखक, असं साधारणपणे एक चित्र आपण म्हणू शकतो. मात्र ते तसं नसतं. कारण तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही तुमच्या अनुभव विश्वाकडे वेगळ्या पद्धतीने बघता, त्यातली द्वंद्व, अंतर्द्वंद्व, मनातली आंदोलनं ही सगळी नीट समजून घेता. ही समजून घेतल्यानंतर ती तुम्हाला मांडण्याची एक हातोटी असावी लागते. ती हातोटी केवळ तुम्हाला लिहिता येतं किंवा त्या लेखनातून ज्या पद्धतीने तुम्ही ते मांडलं आहे ते तुम्हालाच कळलं पाहिजे असं नाही, तर ते वाचकाच्या काळजाचा ठाव घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या निकषाच्या पातळीवर सोनाली यांचं हे पुस्तक अत्यंत 100% बावनकशी सोन्यासारखं झळाळून उठताना दिसत आहे. कारण हे ज्या पुस्तकातले लेख आहेत ते तुम्ही नाना पाटेकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. नाना पाटेकर असं म्हणतात एके ठिकाणी की हे पुस्तक पुरवून वाचावं असं संचिताचा हा ठेवा आहे. कारण ते तुम्ही ज्या वेळेला वाचता तेव्हा केवळ तुम्हाला सोनाली यांच्या आयुष्यातली एक घटना समजत नाही किंवा त्या घटनेकडे त्यांची बघण्याची दृष्टिकोन किंवा दृष्टी समजत नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्याशी त्याची नाळ कशी जुळलेली आहे किंवा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, कसा हा प्रवास पुढे नेला पाहिजे, हे सारं तुम्हाला त्या अनाहूतपणे तुमचं बोट धरून तुम्हाला त्या अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जातात. मला असं वाटतं की सोनाली लोहार यांचं हे पहिलं पुस्तक आहे आणि अशी अनेक पुस्तकं त्या लिहित राहतील. विविध स्पंदनं त्या अशी समाज मनातली टिपत राहतील, अंतर्मनातली टिपत राहतील आणि लिहित राहतील. आणि त्यांचा हा लेखन जरा जो आहे हा असाच प्रवाही होत राहील. सोनाली लोहार यांना यांच्या या पुस्तकाबद्दल आणि आगामी काळात येऊ घातलेल्या सर्व पुस्तकांबद्दल खूप सारं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता नाटकाच्या अनेक हाऊसफुल बोर्डवर आणि प्रशांत दामले असं ज्यांचं नाव असतं ते माननीय प्रशांतजी दामले आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. खरं तर त्यांच्याविषयी काय बोलायचं, बस नाम ही काफी है. गेल्या 3.5 दशकांपासून आपण त्यांना नाटक, चित्रपट, TV अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून बघत आलोय. लग्नाची बेडी ते एका लग्नाची गोष्ट, त्याचप्रमाणे मुंबई पुणे मुंबई अशा अनेक चित्रपट, नाटकांमधून, आम्ही सारे खवय्ये सारख्या कार्यक्रमामधून ते आपल्याला भेटतच असतात. एक दिलखुलास अभिनेते म्हणून. पण ह्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा पडद्यामागच्या कलाकारांवर बिकट परिस्थिती ओढावली तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाणारे एक दिलदार कलावंत म्हणूनही आपल्याला त्यांचं दर्शन घडलेलं आहे. असे सगळ्यांना हसवणारे, मदत करणारे, खाणारे आणि खिलवणारे प्रशांतजी, ज्यांना ऐकायला आपण सगळेजण उत्सुक आहोत, त्यांना मी बोलण्याची विनंती करते. नमस्कार मंडळी. आज मी एका अतिशय वेगळ्या कारणासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. हल्ली सगळ्याच गोष्टी ऑनलाईन चाललेल्या आहेत, त्यामुळे ही गोष्ट ऑनलाईन करायची वेळ आलेली आहे. पण ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. काय आहे ते तुम्हाला सांगतो. ग्रंथाली हे नाव तुम्ही अनेक वेळा तुमच्या वाचनात आलं असेल. विविध प्रकारची मराठी पुस्तकं प्रकाशन करण्याचं काम यांचं आहे आणि वेळप्रसंगी खिशाला चाट लावून हे काम ते करतात. मनाने करतात, मनोभावे करतात, मनापासून करतात. त्यामुळे प्रथमतः ग्रंथालीला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आता तुमच्या समोर येण्याचं कारण असं आहे की ग्रंथालीने एक नवीन पुस्तक बाजारात आणायचं ठरवलेलं आणि त्याचं नाव आहे सोलो. आणि या सोलोच्या लेखिका आहेत डॉक्टर सोनाली लोहार.
आता या डॉक्टर सोनाली लोहार कोण आहेत? तर डॉक्टर सोनाली लोहार आम्हा कलाकारांच्या अतिशय जवळच्या आहेत. घसा तज्ज्ञ आहेत. आवाज कसा सांभाळायचा, आवाज कसा वापरायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्या अतिशय प्रेमाने समजावून सांगतात. म्हणजे माझंच उदाहरण देतो. माझा नागपूरला प्रयोग होता आणि नागपूरला पोचल्यानंतर माझा आवाज पूर्णपणे बसला होता. तर टेलिफोनवर त्यांनी मला तात्पुरत्या ॲलोपॅथीच्या गोळ्या दिल्या, पण त्यांनी मला सांगितलं की ही तात्पुरती गोष्ट आहे. मुंबईत जेव्हा परत येशील तेव्हा आमच्या क्लिनिकला या. क्लिनिकला आल्यानंतर त्यांनी मला सगळे बसवून पडजीभ म्हणजे काय, आवाज म्हणजे काय, तो वापरायचा कसा, तो सांभाळायचा कसा, या सगळ्या गोष्टी अतिशय प्रेमाने समजावून सांगितल्या. आता या डॉक्टर असलेल्या लेखिका कशा झाल्या याचं एक वेगळं कारण आहे. स्वतंत्ररित्या प्रकाशित झालेलं त्यांचं हे पहिलंच पुस्तक आहे. पण याआधी 4 सख्य 24 असं एक पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते त्यांनी एकटीने लिहिलं नव्हतं, 4 लेखिकांनी मिळून ते पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. सोलो हा तिचा वर्तमानपत्रीय ललित लेखांचा संग्रह आहे. म्हणजे यातले 40पैकी 34 लेख पुण्यनगरीच्या वर्तमानपत्रात आनंद मेळा या सदराअंतर्गत लिहिलेले आहेत. पण गंमत अशी आहे की प्रत्येक लेखाचं स्वरूप अतिशय वेगळं आहे बरं का. म्हणजे तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की आम्ही कलाकार मंडळी ही लेखकांच्या लेखणीवर जगणारी मंडळी आहोत. आम्ही त्यांच्याकडून जी काय वाक्य, शब्द, अक्षरं जी काय असतात ती आम्ही त्यांच्याकडून भाड्याने घेतो आणि आपल्यासमोर सादर करतो. त्यामुळे लेखकाला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाटक लिहिणं जेवढं कठीण आहे तेवढंच एकांकिका लिहिणं कठीण आहे आणि तेवढंच 30 सेकंदाची जाहिरात लिहिणं, जे आपण स्टोरी बोर्ड म्हणतो, तो लिहिणं कठीण आहे. तसंच कवितांचं आहे. कविता लिहिणं, चारोळी लिहिणं तेवढंच कठीण. मुळात माझा मुद्दा असा आहे की लिखाण करणं हे अतिशय कठीण आहे. नाना पाटेकरने काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाना म्हणतो की हे चणे फुटाणे नाहीत, माकड मेवा समजून सगळावेत. हा सुकामेवा पौष्टिक नेमका खावा, नाहीतर मेंदू बिथरतो. ललित लेखांचं हे दुर्दैव असावं. नजरेस पडेल अशा ठिकाणी हे पुस्तक ठेवावे. लक्षात ठेवा, नजरेस पडेल अशा ठिकाणी हे पुस्तक ठेवावे आणि रोज एक एक लेख पुरवून वाचावा. तब्येतीस उत्तम. नाना 27/12/2019. आता हे 2019 म्हटल्यावर मला आश्चर्य वाटलं. आता आपण 2021 आहोत. 19/12 म्हणजे डिसेंबर 19 त्यांनी प्रस्तावना लिहिलेले. तर हे का, मी सोनाली मॅडमला विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे पुस्तक मागच्या वर्षीच आपण प्रकाशित करणार होतो, पण कोविडमुळे आपल्याला ते जमलं नाही. त्यामुळे ह्या वर्षीसुद्धा पुस्तक छापून झालं आणि परत लॉकडाऊन झाला. त्यामुळे आता हे ऑनलाईन करायचं निश्चित झालेलं आहे. आजच्या या शुभप्रसंगी सोलो या पुस्तकाचं मी अनावरण करतोय आणि रसिक वाचकांना मी खरंच सांगेन की हे पुस्तक वाचनीय आहे, घरात ठेवण्याजोगं आहे. आणि नानाने सांगितल्याप्रमाणे रोज एक एक लेख वाचायचा आहे आणि तो आत्मसात करायचा आहे. काय शब्द प्रभुत्व असल्याशिवाय लिहिता येत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर सोनाली यांचं शब्दप्रभुत्व बघितलं आहे या पुस्तकातून. त्यामुळे मी तुम्हाला आग्रहानं सांगेन की हे पुस्तक घ्या आणि वाचा. आणि माझी असं आग्रहाची विनंती राहील की हे पुस्तक विकत घ्या आणि वाचा. धन्यवाद. 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 सर्व मान्यवरांचे ग्रंथालीतर्फे मनापासून आभार मानते. आपण सगळेजण हा कार्यक्रम इथं पाहायला आपुलकीने आलात, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. सोलो ह्या पुस्तकाचं डिजिटल प्रकाशन इथं संपन्न झालेलं आहे आणि या निमित्ताने अनेक मान्यवरांचे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. ही जी सगळी मंडळी आहेत ही वाचनाशी आणि पुस्तकांशी किती जोडली गेलेली आहेत हे देखील या निमित्ताने आपल्याला कळलं. कसा वाटला आजचा आमचा कार्यक्रम जरूर कळवा. आपले अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. सोलो हे पुस्तक तुम्हाला सवलतीच्या दरात घरपोच मागवायचं असेल तर खाली जो नंबर दिला आहे त्यावर जरूर संपर्क करा. मी डॉक्टर मृण्मयी भजक इथेच आपली रजा घेते. नवनवीन उपक्रम होत राहतीलच आणि आपण सगळेजण असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.